कामगार दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। मी आज मुंबईत आहे आणि मी ह्या कॅमेऱ्याकडे पाहताना खिडकीतून जो बाहेर मला आकाश दिसतंय ना, इथं कधी काळी या कामगारांची चळवळीच्या चिमण्या दिसायच्या। आता तर पर्यावरणाच्याही चिमण्या दिसत नाही, तो भाग वेगळा आहे। पण खरंच आता कामगार दिवस हा जसा पूर्वी साजरा केला जायचा तसा केला जातो का? कारण कामगाराला आता पोट भरण्यापासूनच वेळ नाहीये। त्याचं संध्याकाळी काय होईल या चिंतेमध्ये त्याला कामगार दिवस साजरा करण्याचा सुद्धा आता भान नाहीये। आणि सरकारांना सुद्धा आता तो साजरा केला पाहिजे असं काही वाटत नाही। त्याला काय राशन दिलेलं आहे, दया केलेली आहे, त्यामुळे आता त्यांनी ते खायचं आणि जगायचं। पण कामगार हा कोणत्याही देशाची एक क्रय शक्ती आहे। पण या ग्लोबलायझेशन मध्ये, या वैश्वीकरणामध्ये त्याचं जे वशीकरण झालेलं आहे, त्याचं जे दमन झालेलं आहे, त्याच्यावर आता कुणी बोलत नाही। पूर्वीचे येणारे पिक्चर, नाटक, त्याच्यात तो नायक असायचा, शोषित असायचा, पण त्या शोषणाच्या विरुद्ध तो आवाज उचलायचा। त्यांनी त्या आवाज उचलण्याला नायक मानलं जायचं। आता तो खलनायक आहे, कारण बऱ्याचशा राजनैतिक पार्ट्यांनीच, नेत्यांनीच आता त्या ठिकाणच्या या कामगार मजदुरीचं शोषण केलेलं आहे, त्यांना बंधक बनवलेलं आहे। आता ही स्थिती ठीक नाही आहे। कोणत्याही देशाचा कामगार जर मेला तर त्या देशाचा पुरुषार्थ मरतो, त्याचे हात आहे कामगार। पण आज या ग्लोबलायझेशनमध्ये पैसा फेको, तमाशा देखो सारखं पैसा फेको आणि काम करो असा जो विचार केला जातो तो चुकीचा आहे। कामगार चळवळीचा लेफ्टिस्ट जो अँगल आहे ना, डावा, तो मला स्वीकार नाही आहे। त्याच्यामध्ये मालक हा शोषित आहे आणि हे शोषक आहे असं नाही। मी म्हणतो का कामगार आणि मालक हे परिवार आहे, या दोघांनी मिळून चालवलेली कंपनी हा परिवार। पण आता हे दोन्ही विचार दुसऱ्या दिशेला पडत चाललेले दिसत आहे। आणि म्हणून महाराष्ट्र जो की कामगारांचा देश, युद्धांचा देश, राज्य या देशाला घेऊन जाणारा, याला हा एकमात्र राज्य ज्याला देश म्हटलं जातं, या महाराष्ट्र देशा, तिथलाच कामगार जर असा शोषित आणि त्याच्याही पलीकडं व्यथा न व्यक्त करणाऱ्या स्थितीपर्यंत गेला असेल तर मग बंगाल, केरळामधल्या, दिल्लीतल्या कामगाराचं, मजदुराचं काय झालं असेल त्याचा विचार करा। आणि म्हणून आपण फक्त सांस्कृतिक दृष्टिकोनातूनच नाही, फक्त राज्याच्या सामरिक दृष्टिकोनातूनच नाही, तर कामगाराच्या दृष्टिकोनानेही आपल्या कामगारांना प्रतिष्ठा दिली पाहिजे, त्यांना आपल्या परिवारातलं मानलं पाहिजे। त्यासाठी सरकारच्या नीत्या चुकत असेल तर त्या नीतीच्या विरुद्ध बोललं पाहिजे, आवाज उचलला पाहिजे। अरे बैलाला सुद्धा एक दिवस झूल घालून त्याला आपण जोपत नाही नांगराला, त्याचा दिवस साजरा करतो। तुमच्या कामगाराचा एक दिवस तर असू द्या, निदान त्या दिवशी झूल नाही, त्याला लावा ना, मिठी मारा, असा दिवस यावा आणि त्या पुरुषार्थी हातातून एक नवा महाराष्ट्र घडावा, यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा।